Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 10 Science and Technology part 2, and the name of lesson is Introduction to Microbiology. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील 7वं प्रकरण इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. हा या प्रकरणाचा पहिला व्हिडिओ आहे. यामध्ये आपण इंट्रोडक्शन, अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि प्रोडक्ट्स या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. मी राठोड नरेंद्र माणिकराव आपलं सर्वांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. स्टुडंट्स, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. हियर फ्रॉम बायोलॉजी, लॉजी means study and bio means living. Biology means the study of living organism or living thing, about that we know. Then what is microbiology then? Microbiology म्हणजे काय तर study of microbes or microorganism is said to be the microbiology. ज्यामध्ये आपण मायक्रोबचा किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास करतो त्या विभागाला आपण काय म्हणतो? मायक्रोबायोलॉजी. आता टाइप्स ऑफ मायक्रोबायोलॉजी. ऑन द बेसिस ऑफ युजेस ऑफ मायक्रोबायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी कॅन बी डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. त्यांच्या उपयोगावरून ह्या मायक्रोबायोलॉजीचे 2 ग्रुप्स पडलेले आहेत. दॅट आर produce new products and reduce the amount of pollution. बघा, नवीन प्रोडक्ट तयार करणे आणि वातावरणातील पोल्युशन रिड्यूस करणे हे 2 भाग या मायक्रोबायोलॉजीचे आपल्याला पाहायला मिळतात. देन स्टडी ऑफ मायक्रोब्स or microorganism means microbiology we have learned, and here some microbes and their studies given here. The study of bacteria, it is said to be the bacteriology. Study of virus is said to be the virology. Study of parasites is said to be the parasitology. And study of fungus is said to be the fungiology. And here one question is asked, which different microbes are useful for us? Then many microbes are useful for us. Different kinds of, अनेक प्रकारचे मायक्रोब्स. आपल्याला प्रश्न काय विचारला बघा, विच डिफरंट मायक्रोब्स आर युजफुल टू अस. कुठल्या कुठल्या प्रकारचे मायक्रोब्स आपल्याला उपयोगी आहेत. तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज मेनी मायक्रोब्स आर युजफुल टू अस, सच ॲज बॅक्टेरिया विच आर यूज्ड फॉर मेकिंग कर्ड फ्रॉम मिल्क. बघा, असे बॅक्टेरिया जे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतात, असे बॅक्टेरिया आपल्याला युजफुल आहेत. ईस्ट आपल्याला माहिती आहे, यूज्ड टू फर्मेंट द बटर ऑर ब्रेड. बटर आणि ब्रेडचं फर्मेंटेशनसाठी ईस्टचा वापर केला जातो, तो सुद्धा युजफुल मायक्रोब्स आहे. अँड बॅक्टेरिया यूज्ड फॉर मेकिंग मिल्क प्रोडक्ट. दुग्ध व्यवसायामध्ये दुधाची दही, दह्याचं लोणी, चीज अशा वेगवेगळे मिल्क प्रोडक्ट्स आपण तयार करतो. आणि जे बॅक्टेरिया, द बॅक्टेरिया विच आर युजफुल इन द डेअरी प्रोडक्ट्स ऑर मिल्क प्रोडक्ट्स दॅट आर युजफुल फॉर अस. बॅक्टेरिया अँड फंगाई यूज्ड फॉर मेकिंग अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी जे बॅक्टेरिया आणि फंगाई वापरले जातात ते सुद्धा युजफुल मायक्रोब्स आपण त्याला म्हणतो. अँड द बॅक्टेरिया इवन यूज्ड फॉर पोल्युशन कंट्रोल. काही बॅक्टेरिया पोल्युशन कंट्रोलसाठी सुद्धा वापरले जातात, वापरात येतात.
Here, which different products can be produced with the help of microbes? Then milk products, cheese, coca, pickles, bread, probiotics, and cattle feeds are produced with the help of मायक्रोब्स. हे मायक्रोब्सपासून काय काय तयार केलं जातं, तर मिल्क प्रोडक्ट तयार केले जातात, चीज तयार केलं जातं, कोकोआ तयार केला जातो, पिकल्स तयार केले जातात, ब्रेड तयार केला जातो, प्रोबायोटिक्स तयार केले जातात आणि कॅटल फीडरसुद्धा ह्या मायक्रोब्सचा वापर करून तयार केले जातात, प्रोड्यूस केले जातात. आता आपण पाहतोय अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. इट इज द टाइप ऑफ मायक्रोबायोलॉजी. And applied microbiology is a branch of biology in which study of the enzyme related to some prokaryotes and eukaryotic microbes, proteins, applied genetics, molecular biology, etc. is called as applied microbiology. म्हणजे मायक्रोबायोलॉजी एक ब्रँच ऑफ सायन्स आहे आणि या ठिकाणी एन्झाईम रिलेटेड सम प्रोकॅरट्स आणि युकॅरट मायक्रोबचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. दिस स्टडी यूज्ड फॉर द सोसायटी अँड व्हेरियस प्रोडक्ट्स लाईक फूड अँड मेडिसिन्स आर प्रोड्यूस्ड ऑन लार्ज स्केल विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. या स्टडीचा वापर करून आपल्याला उपयोगी असलेले मोठ्या प्रमाणामध्ये मेडिसिन्स या ठिकाणी तयार केले जातात. बघा, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आता वेगळं सांगायची गरज नाही, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन होते. धिस सायन्स इज रिलेटेड टू कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्स. जे मायक्रोब्स आहेत त्याचा उपयोग कमर्शियली केला जातो. इन विच व्हेरियस इकॉनॉमिक, सोशल अँड एन्व्हायरमेंटल रिलेटेड प्रोसेसेस अँड प्रोडक्ट्स आर इन्क्लुडेड. समाजासाठी आणि आपल्याला इकॉनॉमी वाढण्यासाठी काही प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मायक्रोब्सचा वापर करून तयार केले जातात. इन इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी अँड व्हेरियस मायक्रोबायल प्रोसेसेस युजफुल फॉर दिस पर्पज आर कॅरीड आउट. Main features of industrial microbiology are: first, various production with the help of fermentation process. फर्मेंटेशनच्या प्रोसेस मार्फत अनेक पदार्थ आपण तयार करू शकतो. एक्झाम्पल ब्रेड, चीज, वाईन. यूज ऑफ मायक्रोब्स फॉर गार्बेज मॅनेजमेंट अँड पोल्युशन कंट्रोल. हे जे मायक्रोब्स आहेत ते गार्बेज मॅनेजमेंटसाठी आणि पोल्युशन कंट्रोलसाठी याचा उपयोग केला जातो. Then here one question is asked, we use the fermentation process while conversion of milk into yogurt. Which microbes are useful for this process? दुधाचं दही होत असताना ज्या काही मायक्रोबची आवश्यकता असते ते मायक्रोब्स कुठले? तर वेन द मिल्क इज कन्वर्टेड इन टू यॉगर्ट, ज्यावेळेस दुधाचं रूपांतरण दह्यामध्ये होतं, अ स्मॉल क्वांटिटी ऑफ लॅक्टोबॅसिली कल्चर इज इंट्रोड्युस्ड इन टू द वॉर्म मिल्क. बघा, लॅक्टोबॅसिलीचं कल्चर त्या कोमट दुधामध्ये त्या ठिकाणी मिसळलं जातं. अँड दिस बॅक्टेरिया ब्रिंग्स अबाउट चेंज इन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द मिल्क बाय फर्मेंटेशन अँड coagulation. The bacteria which we have to added for conversion of milk to yogurt named Lactobacilli. What he did? He ferment the milk and coagulate, and this way yogurt is produced. आपल्या घरामध्ये दुधाचं दही कसं करतात हे सोपी साधी पद्धत आपण पाहिलेली आहे, आपल्याला माहिती आहे. आपली आई घरामध्ये दही करते, कोमट दुधामध्ये थोडं दह्याचा अंश टाकते, मग काय होतं, ते दूध कॉगुलेट होतं, गोठवलं जातं आणि त्याचं फर्मेंटेशन होतं आणि फर्मेंटेशन आणि कॉगुलेशननंतर त्या दुधाचं दह्यामध्ये रूपांतरण होतं. हे आपल्याला
आपण जाणून आहोत. आता का प्रोडक्ट्स कुठले कुठले मिळतात बघा आपल्यापासून. डेअरी प्रोडक्ट्स. मग डेअरी प्रोडक्ट्समध्ये कोणते? सायन्स. सिन्स ancient day milk is converted into various product for its preservation purpose. दूध हे वेगवेगळ्या प्रकारे प्रिझर्व करून ठेवलं जातं. म्हणजे दुधाची दही होते, दह्याची ताक होते, त्याचपासून लोणी निघतं, लोण्याचं तूप निघतं. ही पारंपरिक पद्धत आहे ह्या मिल्क प्रोडक्ट्सला काय करायची? प्रिझर्व करण्याची. बघा एक्झाम्पल दिले बघा. चीज, बटर, क्रीम, kefir, yogurt. These are the products which we have obtained from the milk. Then food products like bread, vinegar, beverages म्हणजे शीतपेय, पेय म्हणू आपण त्याला, सोया सॉस and other products like microbial enzymes, antibiotics, biogas and composting. Then the processes, example microbial pollution control and landfilling. These are the products which we have to obtain from the microbes or microorganisms. Here in processes microbes are used in the processes like microbial pollution control. Microbial pollution control मध्ये ह्या मायक्रोबचा वापर केला जातो. लँड फिलिंगमध्ये आणि क्लीन टेक्नॉलॉजी, स्वच्छ वातावरण स्वच्छ करण्यासाठी ह्या मायक्रोबचा वापर केला जातो. त्याचबरोबर सिवेज ट्रीटमेंटसाठी जे काय आपल्या घराचा कचरा असेल, जे काही वेस्ट असेल, त्या वेस्टचं मॅनेजमेंटसाठी सुद्धा, ह्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा ह्या मायक्रोबचा वापर केला जातो. आता बघा डेअरी प्रोडक्ट्स. आता डेअरी प्रोडक्ट्स म्हणजे काय? व्हाईल मेकिंग दिस प्रोड्युसर्स वॉटर कंटेंट अँड ॲसिडिटी ऑफ द मिल्क इज चेंज्ड. ज्यावेळेस दुधाची दही होते त्यावेळेस त्या दुधामधलं पाणी आणि त्या दुधाची ॲसिडिटी ह्या ठिकाणी चेंज होते. पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि जे गोड दूध होतं ते दूध कसं होतं? आंबट लागायला लागतं. म्हणजे त्याची ॲसिडिटी या ठिकाणी चेंज होते. अँड ड्यू टू धिस texture, taste, aroma and flavors are improved. Because of this fermentation, because of the conversion of milk into curd, what happened? The flavor, the texture and the taste of the milk is improved. And for milk product, usually lactobacilli bacteria are used. बघा मिल्क प्रोडक्ट निर्मितीसाठी लॅक्टोबॅसिली नावाचा बॅक्टेरिया वापरला जातो. अँड समटाईम बॅक्टेरिया इन मिल्क आर युज्ड फॉर फर्दर प्रोसेसेस. हा जो बॅक्टेरिया आहे तो पुढच्या प्रोसेसेससाठी त्याचा वापर केला जातो. चीज इज प्रोड्यूस्ड बाय युजिंग फंगाई. जे चीज आहे हे फंगाईचा वापर करून तयार केले जाते. देन बेसिक प्रोसेसेस फॉर प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स. देअर इनिशियल पॉस्चरायझेशन ऑफ मिल्क टू इरॅडिकेट अदर हार्मफुल बॅक्टेरिया. ज्यावेळेस मिल्कपासून मिल्क प्रोडक्ट तयार केले जातात त्या मिल्कमध्ये जे काही हार्मफुल प्रोडक्ट्स असतील ते डिस्ट्रॉईज करण्यासाठी त्या दुधाला काय केलं जातं? पॉस्चराईज केलं जातं. मीन्स मोठ्या तापमानाला त्याला तापवलं जातं आणि ते परत थंड केलं जातं. ह्या प्रक्रियेला आपण म्हणतो पॉस्चरायझेशन. अँड लॅटर फॉर्मेंटेशन युजिंग लॅक्टोबॅसिली. त्यानंतर त्या दुधाचं लॅक्टोबॅसिलीच्या साह्याने फर्मेंटेशन केलं जातं. अँड लॅक्टोज शुगर प्रेझेंट इन द मिल्क कन्वर्ट इनटू अ लॅक्टिक ॲसिड. ड्यू टू दिस फर्मेंटेशन व्हॉट हॅपन? लॅक्टोज शुगर प्रेझेंट इन द मिल्क इज कन्वर्टेड इनटू लॅक्टिक ॲसिड. लॅक्टोज शुगर जे दुधामध्ये आहे त्याचं रूपांतरण कशामध्ये होतं? लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. अँड लॅक्टिक ॲसिड कॉगलेट द मिल्क प्रोटीन. हे लॅक्टिक ॲसिड काय करतं? त्या दुधामधलं जे प्रोटीन आहे ते काय करतं? गोठवतं, कॉगलेट करतं. अँड कंपाऊंड विथ टेस्ट अँड फ्लेवर आर फॉर्म सच ॲज डायसिटिल हॅविंग बटरी फ्लेवर.
हा जो डायसिटिल आहे त्याचा चव कशी आहे, बिटरी इन फ्लेवर. देन यॉगर्ट प्रोडक्शन, मेथड ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ यॉगर्ट. बघा इंडस्ट्रियल प्रोडक्शन कसं आहे, इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ यॉगर्ट इज condense the milk powder mixed with a milk for more protein. Milk is then boiled, cooled and lit. बघा दुधामध्ये काय केलं तर थोडी त्याचं कंडेन्सेशनसाठी ते जास्त घट्ट व्हावं म्हणून त्या दुधामध्ये मिल्क पावडर ॲड केली जाते आणि त्याचं प्रोटीनचं प्रमाण त्यात वाढवलं जातं. त्या दुधाला परत बॉईल केलं जातं आणि नंतरनं कूल करून त्याला ठेवलं जातं. अँड स्ट्रेप्टोकोकस, थर्मोफिलस अँड लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुगिल बॅक्टेरियल स्ट्रेन ॲडेड इन 1:n1 प्रोपोर्शन. बघा ह्या मिश्रणामध्ये स्ट्रेप्टोकोकस, थर्मोफिलस नावाचा बॅक्टेरिया, त्याचबरोबर लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुगिल नावाचा बॅक्टेरिया एकाच एक या प्रमाणामध्ये त्यामध्ये ॲड केला जातो. अँड स्ट्रेप्टोकोकस फर्मेंटेशन ऑफ अ लॅक्टिक ॲसिड मेक्स द प्रोटीन टू गेट आउट अँड यॉगर्ट बिकम डेन्स. त्यातलं प्रोटीन काय होतं, जेल आउट होतं आणि यॉगर्ट कसा होतो, डेन्स होतो, घट्ट होतो. अँड लॅक्टोबॅसिली फर्मेंटेशन ऑफ ॲसिटाल्डिहाइड लाईक कंपाऊंड व्ह्यू कॅरेक्टरिस्टिक टेस्ट ऑफ द यॉगर्ट. त्याच्यामध्ये असलेला जो लॅक्टोबॅसिली आहे आणि जे फर्मेंटेशन झालेलं आहे अल्डिहाइडचं, त्यामुळे त्या दुधाच्या त्या दह्याच्या चवीचा वेगळासा चव आपल्याला पाहायला मिळते. अँड यॉगर्ट इज मिक्स्ड विथ व्हेरियस फ्रूट ज्युसेस. त्या दह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्युसेस आपल्याला ॲड केले जातात टू इम्पार्ट डिफरंट फ्लेवर. आता बघा आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन अ मार्केट वी ऑब्टेन डिफरंट फ्लेवर्स ऑफ यॉगर्ट लाईक रोज फ्लेवर, स्ट्रॉबेरी फ्लेवर, बनाना फ्लेवर. Yogurts are obtained in the market and that flavors are made by adding the fruit juice in the yogurt. त्या यॉगर्टमध्ये त्या दह्यामध्ये त्या फ्रूट ज्यूसचा वापर करून तो फ्लेवर त्या दह्याला आणला जातो. अँड पॉस्चरायझेशन इन्क्रीज सेल्फ लाईफ ऑफ द यॉगर्ट अँड इट प्रोबॉटिक प्रॉपर्टीज. बघा ह्या पॉस्चरायझेशनने त्या दह्याची आपण काय करतो, तो त्याची लाईफ वाढवतो आणि हे काय करतं, त्या प्रोबॉटिजचं काय करतं, ती एक प्रोबॉटिजची प्रॉपर्टी आहे. देन बटर इज ऑफ टू टाईप दॅट आर स्वीट क्रीम बटर अँड कल्चर्ड बटर. अँड फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ कल्चर्ड बटर मायक्रोब्स आर यूज. त्या बटरचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करण्यासाठी मायक्रोबचा वापर केला जातो. बटर म्हणजे काय म्हणायचं आपण त्याला, लोणी. चीज प्रोडक्शन, तर चीज इज प्रोड्यूस्ड फ्रॉम काऊ मिल्क इन द एंटायर वर्ल्ड. पूर्ण जगभरामध्ये काऊ मिल्कपासून हे चीज तयार केलं जातं. अँड इनिशियली केमिकल्स अँड मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क डन. या ठिकाणी दुधाची चव बदलली जाते. आणि लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस अँड स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस प्लस कलर्स आर ॲडेड इन टू द मिल्क अँड मिल्क टर्न्स सोर. दुधाची चव काय होते या ठिकाणी, सोर होते, आंबट होते. अँड का बरं, व्हाय, बिकॉज water in a yogurt is removed to make a milk dense. Next, protease enzyme from fungi is used at present to produce vegetarian cheese. व्हेजिटेरियन चीज तयार करण्यासाठी प्रोटीन एन्झाईम्स त्या ठिकाणी वापरलं जातं. अँड previously rennet enzymes from alimentary canal of cattle was used. अगोदर काय केलं जातं,
रेनेट एन्झाईम जे एलिमेंटरी कॅनलमध्ये असतं कॅटलच्या, ते या ठिकाणी वापरलं जायचं. अँड वे इज कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम द यागुर. जे काही द्रवपदार्थ आहेत त्यातले द्रवपदार्थ त्या दह्यातले पूर्णपणे काढून घेतले जातात. अँड टू समराइज द स्टेप ऑफ प्रोसेस ऑफ चीज फॉर्मेशन, हिअर द प्रोसेस ऑफ चीज फॉर्मेशन दिले बघा. कटिंग द सॉलिड यागुर्त इन टू द पीसेस. जे दही आहे सॉलिड स्वरूपामध्ये ते लहान लहान ज्यामध्ये कट केलं जाते, वॉश केलं जातं, वॉश रब ते घासलं जातं. इन साल्टिंग त्यात थोडंसं साल्टिंग केलं जातं. मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब्स, त्यामध्ये इसेन्शियल मायक्रोब्स ॲड केले जातात. पिगमेंट्स प्लस फ्लेवर्स त्यामध्ये ॲड केले जातात. अँड चीज इज प्रेस्ड अँड कट इन टू पीसेस. ती चीज काय केलं जाते, प्रेस केलं जाते आणि छोट्या छोट्या पीसमध्ये त्याचं कटिंग केलं जातं. अँड स्टोअर फॉर रायपनिंग, त्याला पूर्ण होण्यासाठी काही वेळ त्याला स्टोअर करून ठेवलं जातं. विच डिफरंट टाइप्स ऑफ चीज आर यूज्ड इन वेस्टर्न फूड लाईक पिझ्झा, बर्गर, सँडविच इट इज. कुठल्या कुठल्या प्रकारचे चीज या ठिकाणी वापरले जातात का, तर बघा मोझरेला चीज, चेदार अँड स्विस ब्ल्यू चीज आर यूज्ड फॉर मेकिंग बर्गर. बर्गर तयार करण्यासाठी मोझरेला चीज, चेदार अँड स्विस ब्ल्यू चीज याचा वापर केला जातो. तर गोट चीज, कॅमेंबर्ट, कोटिजा, पार्मिगियाना, रिजिनानो, मांचेगो अँड मॉन्टेरी परमेसियन. These cheese are used for making sandwich and the western food. म्हणजे सँडविच आणि वेस्टर्न फूड तयार करण्यासाठी हे गोट चीज, कॅमेंबरेट, कोटिजा यासारखे चीज त्या ठिकाणी वापरले जातात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दोज टाईप ऑफ चीज. ह्या चीजमध्ये डिफरन्स काय आहे, तर अ टाईप ऑफ चीज डिपेंड अपॉन द मिल्क फ्रॉम विच इट इज प्रोड्युस्ड. मग ह्या चीज हा वेगळेपण काय आहे, तर चीज तयार करण्यासाठी आपण दूध कशाचं घेतलेलं आहे याच्यावरून त्याचं वेगळेपण ठरलेलं असतं. गाईचं आहे, म्हशीचं आहे का आणखीन घ्यायचं याच्यामध्ये ठरलेलं असतं. द ॲसिडिटी ऑफ दॅट चीज, द कलर अँड फ्लेवर ॲडेड, द कॅल्शियम कंटेंट प्रेझेंट इन इट्स आर ऑल सच फॅक्टर्स विच डिसाईड द टाईप ऑफ चीज. त्याचा कलर, त्याचा फ्लेवर, त्याचं कॅल्शियम कंटेंट याच्यावरून ते चीज कुठल्या प्रकारचं आहे हे ठरवलं जातं. अँड सम चीज आर व्हेरी सॉफ्ट. काही चीज ज्या आहेत कशा असतात, खूप सॉफ्ट असतात, क्रीमसारखे. तर व्हाईल सम आर व्हेरी हार्ड लाईक परमेशन चीज सारखे काही खूप हार्ड चीज आपल्याला पाहायला मिळतात. हिअर वी मे स्टॉप. थँक्यू. If you like the video, please share and subscribe. Thank you.